पंतप्रधान मोदींच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। संकल्प पत्र असं या जाहीरनाम्याला नाव देण्यात आलंय। राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली हे संकल्प पत्र बनवण्यात आलंय। नवीन भारताच्या निर्माणासाठी हे संकल्प पत्र असल्याचं केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय। तसंच 2022 पर्यंत संकल्प पत्रातील 75 संकल्प पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलंय। भाजपनं देशातील अस्थिरता संपवली असून भाजपने गरिबांपर्यंत एक सुविधा पोहोचवल्याचं अमित शहा म्हणतात। भारत जगातील 6व्या नंबरची अर्थव्यवस्था असल्याचंही शहांनी सांगितलं, तर मोदी सरकारने आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याचं अमित शहा म्हणतात। 130 कोटी भारतीयांची इच्छा संकल्प पत्र पूर्ण करेल। राम मंदिराबाबत सर्व शक्यता पडताळण्यात येणार असं राजनाथ सिंग यांनी म्हटलेलं आहे। देखील आळा घालण्याचं काम करणार असल्याचं या संकल्प पत्रात राजनाथ सिंग यांनी असल्याचं म्हटलंय। एसीत बसलेले लोक गरिबी हटवू शकत नाही, गरीबच गरिबी हटवू शकतो असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले। तसंच देशाला प्रगतीपथावर नेताना विकासाला जन आंदोलन बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मोदींनी सांगितलं। जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा असणारं कलम 370A हटवणार असल्याचं भाजपच्या जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे। तर तिहेरी तलाकचा कायदा लवकरच पास करणार असल्याचं या जाहीरनाम्यातून सांगण्यात आलं। देशातील सर्व जमिनींचे रेकॉर्ड डिजिटल करणार असं देखील राजनाथ सिंग म्हणाले। दक्षिण मुंबईतून शिवसेना भाजपचे उमेदवार अरविंद सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, मनीषा कायंदे तर भाजपकडून मंगळप्रभात लोढा, राज पुरोहित आणि मधु चव्हाण उपस्थित होते। काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांसोबत उर्मिला बाईकवरून आली होती। यावेळी तिने भगव्या रंगाचा फेटा घातला होता। उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि हा अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रिया दत्त यांनी माउंट मेरीचं दर्शन घेतलं। प्रिया दत्त यांचा अर्ज दाखल करण्यासाठी संजय दत्त हे देखील तिच्या सोबत होते। भाजप प्रणित एनडीएची देशात सत्ता येणार असून दोन तृतीयांश बहुमत आम्हालाच मिळणार असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला। तसंच शरद पवार यांच्या शिष्य जागतिक स्तरावरचा आता नेता झाला याचा आनंद व्यक्त करण्याऐवजी त्यांनी दुःख व्यक्त करणं हे पवारांच्या स्वभावात नाही असा टोला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे। नगरच्या सभेत त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकतो अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती समोर आली आहे। पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमरावतीमध्ये जाणार आहेत। त्यावेळी संत ज्ञानेश्वर सभागृहात संवाद मेळावा घेण्यात येणार आहे आणि यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हजर राहणार आहेत। नवनीत राणा यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध होता, मात्र शरद पवार नेत्यांना काय कानमंत्र देणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी शहा मुक्त भारतासाठी जनतेला आवाहन केलंय आणि काँग्रेस राष्ट्रवादीला निवडून देण्याचं आवाहन केलेलं आहे। त्याचाच धागा पकडत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या जुन्या मुखपृष्ठाचा फोटो ट्विट केला। 8 जून 1980 ला प्रसिद्ध झालेल्या मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचा फोटो देशपांडेंनी ट्विट केलाय। युती झाली म्हणजे सर्वच वैचारिक मतभेद मिटले असे नाही। तसंच नोटबंदीला आमचा विरोध होता, कारण नोटबंदीचा फायदा कुणालाच झाला नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले। नाशिकमध्ये जनतेशी संवाद साधताना ते म्हणाले। चल्याचा आरोप सपाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांनी केलेली आहे। अमरावतीत सपा आणि बसपाचे उमेदवार अरुण वानखेडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।